शीर्षक हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले. भाग 10. लेखिका अश्विनी घोळवे. मागील भागात आपण पाहिले की सर्वजण शॉपिंग करून बिल भरून बाहेर येतात. प्रज्ञा त्यांची शॉपिंग बघून एक सुस्कारा सोडते. शॉपिंग करून कुठे आता सर्वांना आता भुकेची जाणीव होते. आजी आणि अर्चनाच्या आग्रहाखातर सर्वजण मिळून मोठ्या हॉटेलमध्ये जातात व एका टेबलजवळ बसतात आणि वेटरला बोलवून अर्चना सर्वांना विचारून सर्वांच्या आवडीचं जेवण ऑर्डर करते. सर्वजण आपल्या आपल्या आवडीचे पदार्थ ऑर्डर करून गप्पा मारत बसतात. काहीच वेळात वेटर ऑर्डर घेऊन येतात. सगळे गप्पा मारत खाऊन एकमेकांचा निरोप घेऊन निघून जातात. आता पुढे ठरल्याप्रमाणे साखरपुडा आणि लग्न आश्रमातच होणार होतं. तशी माईंची इच्छा होती. आज शिवम आणि प्रज्ञाचा साखरपुडा होता. सकाळपासून दोन्हीकडे घाई गडबड सुरू होती. शिवम मात्र आरामात होता. त्याला या सगळ्यात काहीच इंटरेस्ट नव्हता. फक्त त्याच्या घरच्यांसाठी तो हे लग्न करत होता. आजीने आज त्याला ऑफिसलाही जाऊ दिलं नव्हतं. बिचारा मनातच धुसफुसत होता. शिवम, आवरलं का तुझं? अर्चना त्याच्या बेडरूम मध्ये येत म्हणाल्या. शिवम बेडवर बसून लॅपटॉपवर काम करत बसला होता. त्याला पाहून मॉमने डोक्यावर हात मारून घेतला. शिवमने एक नजर त्यांना पाहिलं आणि परत नजर लॅपटॉपवर टाकत काम करू लागला. शिवम, आज तुझा साखरपुडा आहे, विसरलास का? मॉम चिडतच म्हणाल्या. मॉम, मी काहीही विसरलो नाहीये. मला माहित आहे आज माझा साखरपुडा आहे. सारखं सारखं तेच सांगण्याची काही गरज नाही. शिवम चिडून लॅपटॉप बंद करत म्हणाला. त्याला चिडलेलं पाहून मॉम शांत होऊन त्याच्या शेजारी बेडवर येऊन बसल्या आणि त्याच्याकडे एकटक पाहू लागल्या. मॉम, अशी काय पाहतेस? शिवम नजर चोरत इकडे तिकडे पाहत म्हणाला. शिवम, मला माहितीये तू हे लग्न फक्त आमच्या हट्टामुळे करत आहेस. पण शिवम, तुला एका लाईफ पार्टनरची गरज आहे, जो नेहमी तुझ्या सुखदुःखात तुझ्या सोबत असेल. तुझ्या प्रत्येक पावलोपावली ती तुझ्या सोबत असेल. तुला नेहमी समजून घेईल. तुझ्या प्रत्येक निर्णयात ती तुझ्या सोबत असेल. आणि आम्ही तुझ्या पार्टनरच्या रूपात प्रज्ञाला पाहिलं. जी जी गुण आम्हाला तुझ्या पार्टनरमध्ये हवी होती ती सर्व प्रज्ञामध्ये आहेत. पण इतकंच की ती अनाथ आहे. लहानपणापासून तिला कोणाचं प्रेम भेटलं नाही रे. माई एकच आहेत ज्यांनी तिला स्वतःच्या मुलीसारखं सांभाळलं, माया दिली, प्रेम दिलं. पण मी नेहमीच तिच्या डोळ्यात एक दुःखाची झलक पाहिली. अर्चना बोलता बोलता थांबल्या आणि एक नजर शिवमकडे बघितलं. शिवम शांतपणे त्यांचं बोलणं ऐकत होता. त्याला प्रज्ञाबद्दल ऐकून वाईट वाटत होतं. पण जेव्हापासून आम्ही तिला तुझ्यासाठी मागणी घातली ना, तेव्हा आम्हाला वाटलं होतं ती लग्नाला तयार होईल का नाही. पण होकार देताना काय म्हणाली ती माहिती आहे? अर्चना म्हणाल्या. शिवमने नकारार्थी मान हलवत प्रश्नार्थी नजरेने त्यांच्याकडे पाहिलं. आजी, आंटी, तुमच्यासारख्या प्रेमळ आजी आणि आई मिळणार असतील तर मी हे लग्न करायला तयार आहे, अर्चना हसून म्हणाल्या. त्यांच्यासमोर प्रज्ञाचा निरागस चेहरा आला.
त्यांचं बोलणं ऐकून शिवम पण गालात हसला, पण लगेच त्याने चेहरा निर्विकार केला. तुमचं लग्न ठरलं ना, तेव्हापासून खूप खुश आहे ती. पण तू शॉपिंगला आला नाही ना, म्हणून नाराज झाली होती. किती वाट पाहत होती बिचारी तुझी. पण तू आहे की तुला त्याचं घेणं देणंच नाहीये, अर्चना थोडं रागात म्हणाल्या. त्यावर शिवम काहीच बोलला नाही. हे बघ शिवम, पैसा स्टेटस पाहून तुझ्या मागे मुलींची काही कमी नव्हती. पैसा पाहून कोणीही मुलगी तुझ्याशी लग्न करायला तयार होती. पण त्यांना तुझ्याशी आणि आमच्याशी काही घेणं देणं नव्हतं. हवी होती ती फक्त प्रॉपर्टी, अर्चना म्हणाल्या. प्रज्ञा खूप वेगळी आहे रे. कधीच कुठली अपेक्षा न ठेवणारी, सगळ्यांसोबत प्रेमाने वागणारी. तिला आपल्या प्रॉपर्टीशी काही घेणं देणं नाहीये. हवं आहे ते फक्त प्रेम, तिची हक्काची फॅमिली. प्लीज शिवम, आता लग्न होणार आहे तुमचं. आज साखरपुडा आहे तुमचा. प्लीज तिथे नीट वाग तिच्याशी. आधीच खूप सहन केला आहे रे तिने. प्लीज प्रज्ञाला दुखवू नको. ती हर्ट होईल असं वागू नको. मी हात जोडते तुझ्यासमोर, अर्चना हात जोडत म्हणाल्या. मॉम, काय करते तू? शिवम त्यांचे हात पकडत म्हणाला. बोल ना, तू चांगलं वागशील ना प्रज्ञासोबत, अर्चना म्हणाल्या. हो मॉम, शिवम हलकं हसून म्हणाला. पक्का, अर्चना म्हणाल्या. हो पक्का, शिवम म्हणाला आणि त्यांना मिठीत घेतलं. आज तुमचा साखरपुडा आहे. जा, तयार हो पटकन, आपल्याला निघायला हवं, अर्चना मिठीतून बाजूला होत म्हणाल्या. हो आलोच, शिवम म्हणाला. मी राहिलेली थोडी तयारी करते, अर्चना त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवून उठत म्हणाल्या. तसं इतक्या वेळ त्या दोघा आई लेकाचं बोलणं ऐकणारे आजी आणि रामराव मोहिते दोघेही पाणावलेले डोळे पुसत खाली निघून गेले. मॉम गेली तसं शिवम निर्विकार चेहऱ्याने उठला अन इकडून तिकडे फिरू लागला. त्याला प्रज्ञाबद्दल ऐकून वाईट वाटत होतं, पण तो त्याचा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करण्याचा निर्णय बदलू शकत नव्हता. करणार होता तर तो फक्त कॉन्ट्रॅक्ट मॅरेज. तो सगळे विचार झटकून फ्रेश व्हायला गेला. थोड्याच वेळात त्याचं आवरून तो खाली आला. खाली आजी, मॉम आणि डॅड त्याची वाटच पाहत होते. शिवम आला तसं सगळे गाडीत बसून आश्रमात जायला निघाले. आश्रमात धावपळ सुरू असते, कारणही तसेच असते. आज प्रज्ञा व शिवमचा साखरपुडा असतो. आश्रम वेगवेगळ्या फुलांनी, लाइटिंगने डेकोरेट केलेलं असते. साखरपुड्याची जोरदार तयारी झालेली असते. आश्रम गजबजलेलं असते. प्रज्ञाने आज सुंदर रेड कलर गोल्डन काठ असलेली काठापदराची साडी नेसलेली असते. मॅचिंग 2 पदरी मोत्यांचा हार, त्यावर मॅचिंग झुमके, मॅचिंग बांगड्या, चेहऱ्यावर हलकासा मेकअप, ओठांवर पिंक कलर लिपस्टिक, डोळ्यात काजळ, थोडेसे आयलायनर, कपाळावर नाजूक स्टोनची टिकली. हेअर थोडे कुरळे करून मोकळे सोडले होते. प्रज्ञा त्या साडीत खूप सुंदर दिसत असते. माई प्रज्ञाला खाली घेऊन येतात. तिची नजर समोर जाते तर शिवम समोरून येताना दिसतो. त्याने व्हाईट शर्ट, व्हाईट ब्लेझर, पॅन्ट घातलेले असते.
ज्यात तो खूपच हँडसम दिसत असतो. जेलने सेट केलेले केस, हातात ब्रँडेड वॉच, पायात ब्रँडेड शूज आणि समोरच्याला मोहित करणारा त्याचा परफ्यूम, चेहऱ्यावर त्याची ती किल्लरवाली स्माईल, चालण्यात रुबाब. आजी, रामराव, मॉम बोलत असतात. काही वेळाने प्रज्ञा आणि शिवमला शेजारी बसवतात. प्रज्ञाला हळदी कुंकू लावून 5 सुवासिनी प्रज्ञाची ओटी भरतात. पूर्ण साखरपुडा होण्याआधी होणाऱ्या रीतिरिवाजमध्ये प्रज्ञा खूप खुश असते. फक्त शिवम सोडून बाकी सगळे खुश असतात. अंगठी एक्सचेंज करण्याची वेळ येते. अर्चना प्रज्ञा आणि शिवम समोर चांदीच्या ताटात गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवलेल्या अंगठ्या आणून ठेवतात. शिवम अंगठीचा बॉक्स घेतो आणि प्रज्ञाकडे बघतो. प्रज्ञा लगेच तिची नजर खाली घेते. तो तिच्याकडे बघून हसतो आणि बॉक्स ओपन करतो आणि त्यामधून खूप सुंदर डायमंडची अंगठी काढतो. ती रिंग प्रज्ञाने सिलेक्ट केली होती. तो हात समोर करतो तशी प्रज्ञा त्याच्या हातात हात देते. शिवम तिच्या हातात अंगठी घालतो. नंतर मॉम प्रज्ञाच्या हातात अंगठी देते. तिने एक नजर माईकडे बघितलं. त्यांनी हसून तिला अंगठी घालण्यासाठी खुणावलं. तिने हसूनच शिवमकडे बघून ती अंगठी त्याच्या बोटात सरकवली. तसे सर्वांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. माई आपल्या लेकीला योग्य जोडीदार मिळाला म्हणून खूप खुश होते. शिवमला पाहून त्यांना खात्री वाटत होती की तो प्रज्ञाला खूप खुश ठेवेल, पण शिवमच्या मनात काही वेगळंच होतं. साखरपुड्यासाठी आलेले मोजकेच गेस्ट, एक एक गेस्ट येऊन शिवम व प्रज्ञाला भेटून त्यांचे अभिनंदन करत असतात. सर्वजण मिळून प्रज्ञा आणि शिवमला शुभेच्छा देत असतात. प्रज्ञा शिवम हसून त्यांच्या शुभेच्छा स्वीकारत असतात. पूर्ण साखरपुड्यात शिवम एक शब्दही प्रज्ञासोबत बोलला नव्हता. तो काहीतरी बोलेल ह्या आशेने अधूनमधून त्याच्याकडे बघायची, पण तो काही बोलत नव्हता. फक्त चेहऱ्यावर खोटं हसू घेऊन बसला होता. साखरपुडा व्यवस्थित पार पडला. काही वेळात आलेले गेस्ट जेवण करून निघून जातात. शिवम आणि त्याचे मॉम, डॅड आणि आजी माईंचा अर्थात नर्मदाबाईंचा निरोप घेऊन थोड्या वेळाने निघून जातात क्रमशः. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत हा भाग कसा आहे ते नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कथेचे सर्व भाग नित्यनेमाने प्रदर्शित होतील, त्यामुळे तुमच्या प्रतिक्रियेने सहकार्य आवर्जून करत रहा. स्टे ट्यून. धन्यवाद.